मंत्री अजित पवारांनी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये प्रति महिना देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। या योजनेची अंमलबजावणी आजपासून सुरू होतीये। त्यामुळे अनेक तलाठी कार्यालयात या योजनेचे अर्ज दाखल करण्यासाठी महिलांनी गर्दी केली आहे। वर्ध्यासह पंढरपुरात तलाठी कार्यालयात गर्दी पाहायला मिळतेय। शेकडो महिला अर्ज दाखल करण्यासाठी तलाठी कार्यालयात गर्दी करताना दिसतायत। याच गर्दीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी। आपण पाहूयात। मंत्री अजित पवार यांनी नुकताच आर्थिक बजेटमध्ये माझी बहीण लाडकी योजना जाहीर केली आणि या योजनेची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार होती असे त्यांनी सांगितले होते। आणि त्यानंतर आज जी 1 जुलै 2024 आहे आणि या 1 जुलैपासून ग्रामीण भागातील तलाठी कार्यालयामध्ये मोठी महिलांची गर्दी पाहायला मिळते। आपण या ठिकाणी बघू शकता महिलांची मोठी गर्दी जी आहे तलाठी कार्यालयामध्ये आहे। माझी बहीण लाडकी ही योजना अर्थमंत्र्यांनी आणली तेव्हापासून ही योजना 1 जुलैपासून अंमलात आणणार होती आणि त्या योजनेचे पूर्ण डॉक्युमेंट्स करण्यासाठी ही महिलांची गर्दी जी आहे तलाठी कार्यालयामध्ये पूर्ण असून महिलांनी तोबा गर्दी जी आहे कागदपत्र करण्यासाठी या ठिकाणी केलेली आहे। तलाठी कार्यालयामधून इन्कम सर्टिफिकेटसाठी या सर्व महिला या ठिकाणी आलेल्या असून सर्व कागदपत्रे तयार केल्यानंतर ऑनलाईन अर्ज हे भरण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे। परंतु अद्यापही ऑनलाईन पोर्टलवर कोणत्याही प्रकारची नोंद नसल्या कारणामुळे ते अर्ज केव्हा भरतील हे सांगता येत नाही। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा मोठा आक्षेप घेतलेला आहे आणि त्याच्यावर हक्कभंग आणण्याची सुद्धा त्यांनी जाहीर केल्यानंतर आता या योजनेचे काय होते हे नक्कीच पाहणे गरजेचे ठरणार आहे। निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा।